नमस्कार मित्रांनो, मी शरद तुमचं शरद रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहोत। आज मित्रांनो आपण मार्केट स्टाईल व्हेज मोमोज घरच्या घरी कसे बनवता याची रेसिपी पाहणार आहोत। मी मित्रांनो व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर दोन प्रकारचे मोमोज शेअर केलेले आहे। पहिला म्हणजे मोदक मोमोज आणि दुसरा म्हणजे व्हेज मोमोज, जो की आपल्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतं। हे बघा मोदक मोमोज किती अफलातून तयार झालेला आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही रेग्युलर आपला व्हेज मोमो पाहू शकता, अगदी परफेक्ट सेम टू सेम टेस्टला आपल्या मार्केट सारखे तयार झाले आणि ते पण घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये, आणि आतमधली फिलिंग पाहू शकता अगदी जबरदस्त। चला मग मोमोज बनवायला सुरुवात करूया। मोमोज तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपण मोमोजचा डो अर्थात कणिक लावून घेत आहोत। त्यासाठी मी एक बाउल घेतला। बाउलमध्ये आपल्याला 2 कप इतकं मैदा म्हणजे 1 पाव इतका मैदा मी इथे ऍड करून देत आहे। मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ, त्याचप्रमाणे अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल। तसे मित्रांनो आता मैद्यामध्ये अर्धा चमच इतकं मीठ टाकून छानपैकी आता अर्धा कप इतकं पाणी घेतले। थोडं थोडं पाणी ऍड करत छानपैकी आपल्या मीडियम सॉफ्ट असं कणिक आपल्या मोमोज तयार करण्यासाठी लावायचं आहे। पाणी मित्रांनो पिठामध्ये मळता वेळी आपल्याला थोडं थोडं ऍड करायचं, डायरेक्टली सर्व पाणी ओतायचं नाहीये। हे बघा मित्रांनो परफेक्टली आपण 1 मिनिटानंतर पाहू शकता। हे बघा छानपैकी मी इथे मीडियम सॉफ्ट असा डव लावून घेतलेला आहे। आता मित्रांनो हा तयार केलेला कणिक आपल्या हातात चिपकून आहे, त्याचप्रमाणे डवला छानपैकी शाईन येण्याकरिता यामध्ये आपलं 1 चमच इतकं तेल टाकून छानपैकी मिक्स आउट करून घ्यायचं आहे। पाहिलं ना मित्रांनो, आपण मार्केटमध्ये किती महागडे मोमोज विकत घेतो, हार्डली आपल्या 10 रुपयाच्या खर्चामध्ये जस्ट आपल्या मोमोजचा इथे डव तयार करता येतं। जस्ट डव म्हणजेच कणिक तयार करण्यासाठी करायचं काय, 2 कप इतकं मैदा घ्यायचं, त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पाणी टाकून छानपैकी डव लावून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये शाईन येण्याकरिता छानपैकी 1 चमच इतकं तेल ऍड करायचं आहे आणि या पद्धतीने आपलं मोमोज तयार करण्यासाठी परफेक्ट असं कणिक इथे तयार करून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो मोमोज तयार करण्यासाठी आपल्या या पद्धतीने मीडियम सॉफ्ट असं कणिक इथे लावून घ्यायचं आहे, जास्त सॉफ्ट कणिक करायचं नाहीये। आता हा कणिक आपल्या प्लेटने कव्हर करून देऊन 5 मिनिटांसाठी साईडला रेस्टसाठी ठेवून द्यायचा आहे। मोमोजचं कणिक मित्रांनो जोपर्यंत रेस्ट होत आहे तोपर्यंत आपण मोमोजच्या आतमध्ये फिलिंग तयार करून घेत आहोत। त्यासाठी हाय फ्लेमवरती एक पॅन मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपल्याला सर्वप्रथम 3 टेबलस्पून इतकं तेल ऍड करायचं आहे। तेल मित्रांनो चांगल्या प्रकारे गरम झालं की तेलामध्ये ऍड करायचं आहे 1 मोठा चमच इतकी लसूणची पेस्ट, 1 मोठा चमच इतकी अद्रकची पेस्ट, 1 मोठा चमच इतकी मिरचीची पेस्ट। आता हे तिन्ही पेस्ट आपल्याला छानपैकी एका स्पॅच्युलाच्या मदतीने हार्डली 10 सेकंदाकरिता सौते करून घ्यायचे आहेत। हे बघा मित्रांनो मी इथे सिंगल अशा पेस्ट ऍड केलेल्या आहेत, तुम्ही एकाच भांड्यामध्ये अद्रक मिरची लसूणची पेस्ट करू शकता। आता मित्रांनो पेस्ट सौते करून झाले। आता आपल्याला व्हेजेस ऍड करायचे आहेत। 2 वाटी इतकी बारीक कट केलेली कोबी, 1 वाटी इतका बारीक कट केलेला गाजर आणि 1 वाटी इतकी बारीक कट केलेली शिमला मिरची। व्हेजेस मित्रांनो तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील घेऊ शकता। आता मित्रांनो सर्व भाज्या आपल्याला छानपैकी हार्डली 2 मिनिटांकरिता हाय फ्लेमवरती कुक करायच्या आहेत। भाज्या मित्रांनो कुक होत असताना आपल्याला कंटिन्युअसली स्पॅच्युलाच्या साहाय्याने चालवायच्या आहेत, अदरवाईज ते पॅनला लागून जळू शकतात, कारण की गॅसची फ्लेम इथे हाय ठेवलेली आहे। हे बघा मित्रांनो भाज्या कुक होण्यासाठी ठेवून मला परफेक्टली इथे 2 मिनिटं झालेली आहेत। हे बघा भाज्या छानपैकी इथे सॉफ्ट पडल्या गेलेल्या आहेत। भाज्या मित्रांनो आपल्याला इथे ओव्हर कुक करायच्या नाहीये, जस्ट हलक्या अशा कुक करायच्या आहेत। आता मित्रांनो आपण इतर साहित्य ऍड करत आहोत। 1 चमच इतकी ब्लॅक पेपर म्हणजे काळ्या मिरीचं पावडर, 1 चमच इतकं मीठ, चवीनुसार मीठ घेऊ शकता, 1 टेबलस्पून म्हणजेच 1 मोठा चमच इतका रेड चिली सॉस, 1 टेबलस्पून इतका डार्क सोया सॉस, 1 टेबलस्पून इतकी ग्रीन चिली सॉस। तसे मित्रांनो मी 1 छोटा चमच यामध्ये विनेगर ऍड करत आहे। विनेगर टाकणे ऑप्शनल आहे। आता मित्रांनो जस्ट आपले छानपैकी आपल्याला मिक्स आउट करून घ्यायचं आहे। हार्डली 1 मिनिटाकरता हे मिश्रण आता कुक करायचं आहे, म्हणजे आपलं परफेक्ट इथे फिलिंग तयार होऊन जाईल। पाहिलं ना मित्रांनो व्हेज मोमोची फिलिंग करणं किती सोपं आहे। अगदी मित्रांनो स्टेप बाय स्टेप तुम्ही ही फिलिंग बनवली ना एकदम परफेक्ट मार्केट साईज जसे मोमोची फिलिंग असते सेम टू सेम टेस्टची फिलिंग तुमची घरच्या घरी तयार होऊन जाईल। आपण मित्रांनो व्हिडिओमध्ये दाखवलेली व्हेज मोमोची फिलिंग इतकी चवीला जबरदस्त तयार होते, जस्ट तुम्ही एकदा मोमोज खाल्ले ना खातच बसा, इतकी चवीला भन्नाट। हे बघा छानपैकी सर्व सॉस तुम्ही 1 मिनिटाकरिता कुक करून घेतली। आता सगळ्यात शेवटी आपल्या भरपूर सारी बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये ऍड करायची आहे। फिलिंग मध्ये कोथिंबीर टाकणे इथे कंपल्सरी आहे। आपण मित्रांनो व्हेज मोमोज हे रेस्टॉरंटमध्ये कधी खाल्ले असतील तर तुम्हाला माहितीच आहे, मोमोजच्या फिलिंग मध्ये कोथिंबीर आवर्जून टाकली जाते, त्याने फिलिंगची टेस्ट अगदी जबरदस्त लागते। सो हे बघा मित्रांनो कोथिंबीर मी इथे व्यवस्थितपणे मिक्स आउट करून घेतलेली आहे। फायनली मित्रांनो व्हेज मोमोजची फिलिंग आपली इथे रेडी झालेली आहे। हार्डली मित्रांनो 4 मिनिटच व्हेज मोमोजची फिलिंग तयार करण्यासाठी लागतात। आता मी गॅस फ्लेम बंद करून देतोय। आता ही फिलिंग आपल्याला थंड करून घ्यायची आहे। तसे मित्रांनो मोमोजचा डो आपल्याला साईडला रेस्ट होण्यासाठी ठेवून साधारणतः इथे परफेक्टली आता 5 मिनिटं झालेली आहेत। हे बघा 5 मिनिटांनंतर डो आपला छानपैकी फुलला गेलाय। आता डोला आपण पुन्हा एकदा मळून छानपैकी सॉफ्ट करून घेतलेला आहे।
आता मित्रांनो तयार डोचे मी 2 इक्वली समान भाग करून घेणार आहे, कारण की आपण 2 प्रकारचे आज मोमोज तयार करणार आहोत. आता या पहिल्या डोपासून मित्रांनो आपण रेग्युलर आपले मोमोज तयार करणार आहोत. आता मित्रांनो व्हेज मोमोजसाठी आपण पोळी ज्या भागावरती लाटणार त्या भागावरती आपल्याला छानपैकी या पद्धतीने मैदा छिडकून देऊन डोवरती देखील मैदा लावून घ्यायचा आहे. आता डो आपल्याला छानपैकी एकदम बारीकसर असं पोळीमध्ये लाटून घ्यायचा आहे. व्हेज मोमोज करता मित्रांनो पोळी ही आपल्याला जास्त पातळी नको, जास्त जाडी नको, मीडियम ठीक आपल्या पोळी इथे लाटून घ्यायची आहे. हे बघा मोमोज तयार करण्यासाठी छानपैकी मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे. आता मी इथे बारीक पुऱ्या कट करण्यासाठी छानपैकी धारदार असा डब्बा घेतलेला आहे. डब्याऐवजी तुम्ही कोणताही इथे भांडं घेऊ शकता. छानपैकी या पद्धतीने आपल्या बारीकसर असा पुऱ्या इथे कट करून घ्यायच्या आहेत. हे बघा किती सुंदर असं 4 पुऱ्या मी इथे कट करून घेतलेला आहे आणि राहिलेला डव आहे तो काढून टाकायचा आहे. तसे मित्रांनो मी साईडमध्ये एका बाउलमध्ये छानपैकी आपण तयार केलेली मोमोजची फिलिंग घेतलेली आहे. आता मित्रांनो आपण तयार केलेल्या पोळीवरती आपल्या बरोबर सेंटरला आपल्या 2 चमच इतकी मोमोजची व्हेजवाली फिलिंग ठेवून द्यायची आहे. फिलिंग मध्ये मित्रांनो तुम्ही इथे थोडीशी पनीर ग्रेट करून ऍड केली तरीही चालेल. आता आपण उकडीच्या मोदकाला ज्या पद्धतीने कळ्या पाडतो त्याच पद्धतीने आपल्या छानपैकी कळ्या पाडत आपल्या व्हेज मोमोज हा क्लोज करून घ्यायचा आहे. जस्ट मित्रांनो तुम्ही मोमोज क्लोज करण्याचे एकदा दोनदा प्रयत्न केले की नंतर तुम्हाला एकदम इझिली मोमोज क्लोज करता येईल. तसे मित्रांनो मोमोज तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये इथे क्लोज करू शकता. जस्ट मी तुमच्यावर एकच पद्धत इथे क्लोज करण्याची शेअर केलेली आहे जे की आपल्या मार्केटमध्ये भेटते. हे बघा सुंदर असं एक मोमोज इथे आपला तयार झालेला आहे, खूपच सुंदर. आता हे तयार मोमोज मी एका प्लेटवरती मित्रांनो अरेंज करून देत आहे. प्लेटऐवजी तुम्ही डायरेक्टली ज्या भांड्यामध्ये तुम्हाला मोमोज वाफवायचे त्या भांड्यावरती ठेवू शकता. सेम पद्धतीने मित्रांनो मी तुम्हाला आणखीन एक मोमोज इथे तयार करून दाखवत आहे. सर्वप्रथम आपल्या या पद्धतीने पोळी घ्यायची. पोळीच्या सेंटरला आपल्याला 2 चमच इतकं छानपैकी आपल्याला आपण तयार केलेलं व्हेज मोमोजचं फिलिंग फिल करून द्यायचे आहे. नंतर मित्रांनो या पद्धतीने आपल्याला छानपैकी मोमोजला साईडला कळ्या पाडायच्या आहेत जसे आपण मोदकाला पाडतो आणि त्या एकमेकाला क्लोज करून द्यायच्या आहेत. हे बघा जस्ट एकमेकाला कळ्या पाडून टच करायच्या आहेत. नंतर मित्रांनो मोमोज आपल्याला छानपैकी गोल फिरवून त्याला क्लोज करायचा आहे. आपण मित्रांनो पाहू शकता एक आणखीन आपला मोमोज इथे तयार झालेला आहे. आता हा तयार मोमोज देखील मी प्लेटवरती ठेवून देत आहे. याच पद्धतीने मित्रांनो तर मी सर्व मोमोज तयार करून घेणार आहे. आता मित्रांनो आपण सेकंड वाला मोमोज तयार करत आहोत, मोदक मोमोज. त्यासाठी आपला उरलेला जो डव होता तो घेतलेला आहे. आता मी इथे एक मोदकाचा साचा घेऊन त्याला छानपैकी ऑइलने ग्रीस आउट करून घेतलेला आहे. मित्रांनो कंपल्सरी आपल्या इथे ऑइलने छानपैकी इथे मोदकाच्या साच्याला ग्रीस करायचं आहे जेणे मोदक मोमोज एकदम इझिली साच्यामधून निघतो. आता आपल्या या पद्धतीने डव घ्यायचं छानपैकी मोदकाच्या साच्याला या पद्धतीने छानपैकी दाबून दाबून सेट करून द्यायचा आहे. आता मोदकाच्या साच्यामध्ये आपल्याला 2 चमच इतकी छानपैकी फिलिंग भरायची आहे. जेवढी बसते तेवढी फिलिंग आपल्याला छानपैकी मोदकाच्या साच्यामध्ये ऍड करून द्यायची आहे. या पद्धतीने फिलिंग सेट करून झाली की आता काय करायचं आहे, या पद्धतीने आपल्याला थोडंसं डव आता पुन्हा घ्यायचं आहे आणि छानपैकी मोदक मोमोज खालतून क्लोज करून द्यायचा आहे. जर मित्रांनो तुमचा मोदक मोमोज खालतून बंद होत नसेल तेव्हा काय करायचं आहे, जस्ट आपल्या खालच्या साईडला थोडंसं इथं तेल अप्लाय करायचं बोटाला, त्याला छानपैकी प्लेन करून घ्यायचं आहे. म्हणजे मोदक मोमोज एकदम इझिली बंद होतो. वाव, हे बघा किती सुंदर प्रकारे आपला एक मोदक मोमोज इथे रेडी झालेला आहे. जर मित्रांनो तुम्हाला व्हेज मोमोज फोल्डवाले करायला अवघड वाटत असेल तुम्ही या पद्धतीने साच्यामध्ये मोदक मोमोज करू शकता, खूपच डिलिशियस लागतात. आता मित्रांनो पुन्हा मी आणखीन एक मोदक तुम्हाला करून दाखवतोय. जस्ट साच्याला सर्वप्रथम ऑइलने ग्रीस करायचं आहे. नंतर पीठ घेऊन छानपैकी साच्यामध्ये या पद्धतीने दाबून दाबून भरायचं आहे. साच्यामध्ये या पद्धतीने पीठ भरून झालं की नंतर आपली फिलिंग भरायची आहे आणि मोदक मोमोज या पद्धतीने क्लोज करून टाकायचं आहे. सो हे बघा मित्रांनो आणखीन एक आपला मोदक मोमोज इथे रेडी झालेला आहे. हे बघा खूपच सुंदर लुक देत आहे. आता हा देखील मोदक मी प्लेटमध्ये ठेवून देत आहे. सो मित्रांनो मी सेम वेमध्ये इथे सर्व मोदक मोमोज त्याचप्रमाणे आपले रेग्युलर व्हेज मोमोज इथे तयार करून घेतलेले आहेत. हे बघ किती सुंदर प्रकारे आपले मोमोज इथे रेडी झालेले आहेत. आता मी इथे एक चाळणी घेतली. चाळणीऐवजी तुम्ही कोणत्याही प्रकारचा ताट इथे घेऊ शकता. या चाळणीला आपल्याला सर्वप्रथम मोदक वाफवण्यासाठी ठेवण्याआधी छानपैकी या पद्धतीने ऑइलने ग्रीस करायचं आहे. या पद्धतीने ऑइलने ग्रीस करणं खूपच इम्पॉर्टंट. असं केल्याने छानपैकी मोमोज बेक झाल्यानंतर इझिली निघले जातात. आता मित्रांनो चाळणीवरती आपण तयार केलेले मोमोज आपले या पद्धतीने छानपैकी अरेंज करून द्यायचे आहेत. मोमोज मित्रांनो तुम्ही डायरेक्टली तयार केले की डायरेक्टली तुम्ही वाफवायचे त्या भांड्यावरती ठेवू शकता. असं प्लेटमध्ये ठेवण्याची काही आवश्यकता नाहीये. सो आपले मोमोज आता इथे वाफवण्यासाठी रेडी झालेले आहेत. मोमोज मित्रांनो वाफवण्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 ग्लास इतकं पाणी टाकून छानपैकी हाय फ्लेमवरती उकळून घेतलेलं आहे. सेंटरला मी स्टँड ठेवले. स्टँडची हाईट थोडीशी कमी आहे, दॅट्स वाय मी स्टँडवरती प्लेट ठेवून नंतर मी मोमोजची चाळणी त्यावरती ठेवून दिलेली आहे. आता मोमोज आपल्या एका परातीने किंवा ढाकणाने या पद्धतीने कव्हर करून देऊ. 15 मिनिटांकरता हाय फ्लेमवरती छानपैकी वाफवून घ्यायचे आहेत.
मोमोज मित्र हाय फ्लेमवरती मला कुक होण्यासाठी ठेवून परफेक्टली इथे 15 मिनिटं झाले. 15 मिनिटानंतर आपले मोमोज तयार झालेले आहे. आता मी ढाकण काढून देत आहे. वाव, मस्तच हे बघ, एकदम परफेक्ट मार्केट साईड आपले मोमोजला लुक आलेला आहे. एकदम परफेक्ट. तसे आपण मोमोजच्या शेजारी जे मोदक मोमोज ठेवलेत ते आपले गोड उकडीचे मोदक नसून मोमोजचे मोदक आहेत बरं का. एकदम परफेक्ट लागतात, नक्की ट्राय करून बघा. आता मी तुम्हाला हे गरमागरम मोमोज सर्व करून दाखवणार आहे. मोमोज सर्व करण्यासाठी मी इथे एक प्लेटर घेतली. प्लेटरवरती छानपैकी उकडलेले मोमोज मी अरेंज करून देत आहे. हे बघा किती चांगल्या प्रकारे आपले मोमोज इथे वाफरले गेले आहेत, खूपच सुंदर प्रकारे. अगदी मित्रांनो मोमोजचा लुक पाहू शकता, अगदी परफेक्ट मार्केट साईज आलेला आहे. तुम्ही देखील मित्रांनो अशा प्रकारे मोमोज तुमच्या घरी ट्राय करून बघा. अगदी खूपच चवीला भन्नाट तयार होता. फक्त मित्रांनो मार्केटमध्ये अजिनोमोटो मोमोजमध्ये फिलिंगमध्ये घातला जातो, पण आपण इथे घातलेला नाहीये. दॅट्स वाय मित्रांनो हे मोमोज हेल्दी देखील आहेत. नक्की मित्रांनो तुम्ही ट्राय करा आणि तुमच्या मुलांना खुश करून टाका. तसे मित्रांनो तुम्ही हे मोमोज शेजवान चटणी बरोबर एन्जॉय करू शकता. सो मित्रांनो मोमोज इथे सर्व केलेले आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली रेसिपी नक्कीच एक लाईक करा. तसे आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका. तसे हे बघा मोदक मोमोजच्या आतमधली फिलिंग पाहू शकता. अतिशय चवीला जबरदस्त हे मोमोज तयार झाले, नक्की ट्राय करून बघा. तसे मित्रांनो तुम्हाला व्हेज मोमोज देखील मी खाऊन दाखवत आहे. वाव, मस्त चवीला एकदम जबरदस्त तयार झालेला आहे. एकदम परफेक्ट मार्केट साईज. नक्की ट्राय करा. तर वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व रेसिपी शिक्षकांचे मनपूर्वक आभार.